यूट्यूबवर टाकायला कीर्तन रेकॉर्ड करायचं करताल का? यूट्यूबवर टाकायचं कीर्तन फक्त रेकॉर्डिंग. कंटाळा आला टाकलं तर रामकृष्ण
रक्षावया अवतार घेसी आपुल्या पायची भक्तजना अंबरीषासाठी जन्मोदय कृष्णनिर्दारिले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तो बोल साच करी अंबरीषासाठी जन्म सोसियले दुष्ट निर्दारिले किती एक तुका म्हणे दूध वर्णिती पुराणे तुका म्हणे दूध वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू अंबरीषासाठी जन्म सोसियले दुष्ट निर्दारिले किती एक पांडुरंगा करू प्रसाद त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार भावाची सद्गुणीला सद्गुणुका लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा जयांची केलिया स्मरण होय सकल विद्येचे आदिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार हो नियाता मायेची बहुसंपदान गणता योगी यती जाहला शिरसाळा शुभग्राम त्यागुनिया महापंथासी आला श्री अवदुंबर ग्राम स्वर्गी क्षेत्री रमला पुरुषोत्तमाच्या पदा श्री सद्गुरु वामनानंद वंदन तुम्हा साष्टांग भावे सदा विठाला अवतार घेसी आपुल्या पायसी भक्तजना प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगदवंदनीय वैष्णवांचे सम्राट वैष्णवांचे भूषण देहुनिवासी तुकाराम महाराज यांचा मागणीपर प्रकरणातील परंतु भगवंताच्या प्रागट्य दिनानिमित्त किंवा भगवंताच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून घेतला जाणारा हा निवडक अभंग आहे. विठ्ठल आपल्या शिरसाळामध्ये आणि विशेषतः आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील असणारा हा उत्सव प्रभू रामचंद्राच्या जन्मदिवसापासून रामनवमीच्या नावाने ओळखला जाणारा असा आपला अनादी कालापासून चालत असलेला हा उत्सव अनादी कालापासून चालत आलेली वाडवडिलांनी आपल्याला दिलेली ही ठेव आणि ही परंपरा आज आपल्या सर्वांच्या सोबतीनं आपण आज पुढे नेत आहोत. कोरोना सारखा महाभयंकर झाला, महाकाळ झाला, महाभयंकर बिमारी झाली, त्याच्यामध्ये देखील आपल्या सेवेमध्ये कुठे खंड पडला नाही. मुळात आपण सेवा करणारे नाहीये, आपण फक्त सेवेकरी आहे, परंतु सेवा देणारा, सेवेची संधी देणारा आणि सेवा करून घेणारा जर कोण असेल तर तो आपला मर्यादा पुरुषोत्तम. मला पण राम हातात घ्यायचंय. आज आनंद या गोष्टीचा की जसं लहान लेकरू जन्मावं आणि लहान लेकरू जन्माल्यानंतर त्याला जसं जसं समजायला लागतं तसं त्याला आई हा शब्द जेवढा महत्वाचा आहे तेवढा आपल्या सर्व पिढीला आणि आमच्याही पिढीला येणाऱ्या पिढीला देखील रामनवमी हा शब्द तेवढाच महत्वाचा आहे. आज आमची जुई जर धरली तर जुईला अख्खे प्रमाण, अख्खी परंपरा तर सगळं पाठ आहे. हे कोणी शिकवलेलं नाही, हे उपजत आहे. आणि हे उपजत असण्याचं कारण काय आहे तर प्रभू रामचंद्राची ही कृपा आहे आणि ती कृपा आपल्या सर्वांवरती आहे. हाच धर्म आहे ना. सरळ सरळ धर्माचा अर्थ काय की देण्याची पंथे चालू जातात. जो आम्हाला मार्ग सांगितला आहे
कुणी सांगितलं आहे? आमच्या वाडवडिलांनी सांगितलंय, आमच्या संतांनी सांगितलंय, आणि त्याच मार्गावरती आम्ही मार्गक्रमण करतोय किंवा त्याच मार्गावरती आम्ही पुढे चालतोय. त्याचा अर्थ आपण दररोज पाळतोय. विठ्ठला धर्म म्हणजे काय? थोडक्यात साध्या भाषेत आणि सरळ समजायचं असेल तर काही नियम किंवा काही अटी, आणि या नियम आणि अटी आपल्याला प्रत्येकाला घरामधून येत असतात, वारशाला येत असतात, आणि त्याचं आचरण आपल्याला पुढे ठेवायचं असतं. साधा आणि सरळ अर्थ असा आहे, तुकाराम महाराज सांगतायत की भगवंता धर्म रक्षावया तू अवतार घेणार आहेस. बरं, अवतार घेऊन करतोयस काय? तर दुष्टांचा संहार करतो, सज्जनांचा प्रतिपाळ करतो. हे वचन आम्ही सांगतोय का? नाही. हे वचन कुणी सांगितलंय? तू सांगितलंय. कशामध्ये सांगितलंय? भगवद्गीतेत सांगितलंय. कोणाला उपदेश करताना सांगितलंय? अर्जुनाला उपदेश करताना सांगितलंय. सांगितलंच काय? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानामधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. विठ्ठला या मृत्यू लोकामध्ये आपण जे काही आहेत, ह्या मृत्यू लोकामध्ये नेमकं काय हो? या मृत्यू लोकामध्ये आपणही जीव म्हणून जन्माला येत असतो, संत देखील येत असतात, आणि भगवंत देखील अवतरत असतो. पण तिघांमध्ये फरक काय? फरक काय असणार? काय फरक आहे? आपण जन्माला येतो, जन्म घेणं आपल्या हातात आहे का? नाही. कुठे घ्यावा हे आपल्या हातात आहे का? नाही. कोणाकडे घ्यावा आपल्या हातात आहे का? नाही. कशासाठी घ्यावा हे आपल्या हातात आहे का? नाही. आहे. कसं काय? कारण की या जन्मामध्ये येऊन आपल्याला काय करायचं? दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. आम्ही येतोय, आम्ही येऊन काय करणार? भगवंताचं निज ध्यास करणार, निज चिंतन करणार. त्याच्यासाठी आमचं कर्तव्य आहे, किंवा ते आमचं आद्य कर्तव्य आहे, तो आमचा आद्य धर्म आहे. हे आम्हाला सांगतो. कोण सांगतो? संत सांगतात, शास्त्री सांगतात. त्याच्यानंतर संत अवतारात येत असतात. पण संत अवतारात येऊन काय करत असतात? तर संत अवतारात येऊन निवृत्ती लक्षण धर्मासाठी येत असतात. आता संत अवतारात येऊन काय करतात? दुष्टांचा संहार करतात का? नाही. दुष्टांना देखील सतमार्गावरती कसं आणावं, दुष्टांना देखील चांगल्या मार्गावरती कसं आणावं, याचा विचार कोण करतात? तर संत करतात. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात? मद निरंतर जाळवी काय देऊ त्यासी पावे पुतराई हे विद्वहा पायी जीव थोडा विठाला. तुकाराम महाराज काय म्हणतात त्याच्याही पुढे जाऊ की देवा तू अवताराला येतोस ही गोष्ट खरी आहे, पण त्याच्यामध्ये पुष्टी अशी आहे की तू अवताराला कोणासाठी येतोस? तर तू आमच्यासाठी अवताराला येतोस. का बरं येतोस? कारण की तुकाराम महाराजांच्या प्रमाणे आम्हासाठी अवतार मत्स्य कक्ष आणि सुवर तू आमच्यासाठी अवतार घेतलास देवा. आम्हाला अवताराला तू येऊन आम्हाला धर्माचं परिवर्तन किंवा धर्माची स्थिती सांगितलेली आहेस. मला एक गोष्ट सांगा, जर खरंच भगवंताचा उद्देश राम अवतारामध्ये रावणालाच मारायचा असता तर भगवंत वैकुंठात बसून मारू शकला नसता का? मारू शकला असता ना. अनंत कोटी ब्रह्मांडाचा रचयिता आहे. स्थिती, अंत, आद्य, मध्य, लय सगळं त्याच्या हातात आहे, आणि तो त्या रावणाला मारू शकला नसता का? मारू शकला असता. पण उत्तर काय होतं? कशासाठी देवाला अवताराला यायचं होतं? तर अवताराला येऊन वसिष्ठांची देखील सेवा करायची होती, विश्वामित्रांची देखील सेवा करायची होती, शबरीच्या घरी देखील जायचं होतं, झोपडीमध्ये जायचं होतं, जटायूचा देखील उद्धार करायचा होता, संपातीची देखील भेट होती, अहिल्याचा देखील उद्धार करायचा होता. आणि हे सगळं करत असताना देवाला दाखवायचं काय होतं की मी जरी मानव धर्मामध्ये किंवा मी जरी मानव म्हणून अवताराला आलेलो असलो तरी मला देखील माझ्या धर्माचं किती कृष्ण किंवा ह्या धर्माचं मला पालन करावं लागतं. मला देखील काही बंधनं आहेत, मला देखील काही मर्यादा आहेत, त्या उल्लंघन करण्याचा अधिकार मला नाही, हे देवाला दाखवायचं असतं. त्याच्यासाठी देव अवताराला येत असतो. विठ्ठला आपण साधा आणि सरळ पाहू, प्रमाणानुसार पाहू. तुका आणि विष्णू नाही, तुझा तुकाराम महाराज आणि विष्णू एकच, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. हे देखील त्यांचेच अवतार आहेत ना. म्हणजे काय, एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण संतांपाशी तसं नाही. संत दयेचा सागर आहे, करुणेची मूर्ती आहे, वात्सल्य मूर्ती आहे. पण भगवंत देखील काय
की बाबा तुम्ही धर्माचं पालन करा. धर्म म्हणजे काय? तर धर्मात परत सांगितलंय, धर्म म्हणजे जसं प्रवृत्ती लक्षण धर्म आणि निवृत्ती लक्षण धर्म याचा आपण वेळेवरती वेळेच्या अभावाने थोडं चिंतन करू. त्याच्या पद्धतीने धर्म देखील सांगितला. धर्म म्हणजे सत्य आहे, धर्म म्हणजे प्रेम आहे, धर्म म्हणजे वात्सल्य आहे, धर्म म्हणजे नीती आहे, धर्म म्हणजे शांतता आहे, धर्म म्हणजे आपलं या ठिकाणी असणार काय म्हणतात त्याला त्याग आहे. हे देखील धर्मच आहेत ना. मग या धर्माचं देखील पालन भगवंतानी भगवंताच्या अवतार कार्यामध्ये दाखवलंच ना. भगवान राम आणि कृष्ण या दोन्ही अवताराचं जर चिंतन करायचं म्हटलं तर प्रभू रामचंद्रांचा अवतार हा कसा गुणात्मक अवतार आणि श्रीकृष्ण भगवंताचा अवतार कसा लीलात्मक अवतार. भगवंताने श्रीकृष्ण जन्मामध्ये लीला केल्या. आपण रामाचं आचरण का करतो? जयदेव नावाचा एक फार मोठा लेखक होता, म्हणजे पुराणातला लेखक होता. त्या जयदेवाने एक नाटक लिहिलेलं होतं. नाटक लिहिल्यानंतर ज्यावेळेस सुरुवातीला जो भाषण करतात किंवा सुरुवातीला जे नाटकाची रूपरेषा सांगतात त्या लोकांमध्ये चालू होतं संवाद चालू होता. आणि संवाद चालू असताना एक जण म्हणला का हो बाबा तुम्हाला राम या शब्दाच्या पलीकडे किंवा राम ह्या चरित्राच्या पलीकडे 80% चरित्र दुसरं कुठलं सापडतच नाही हिंदू धर्मामध्ये. 80% रामाचंच वर्णन, रामाचंच चरित्र आहे. तर त्यावेळेस त्या लेखकानं फार सुंदर उत्तर दिलं. त्यांनी असं सांगितलं की राम हा गुणात्मक अवतार आहे. रामाचा गुण प्रत्येक लेखकाने, प्रत्येक साधकांनी, प्रत्येक भगवंताच्या चाहत्यांनी भक्तांनी वेगवेगळा दाखवलाय, वेगवेगळा सांगितलाय. रामायणाचे जसं आपलं भावार्थ रामायण आहे, इथं सगळे जाणकार आहेत, आमचे बाळू काका आहेत, ते सगळे रामायणाचे अभ्यासक आहेत. त्यांच्या समोर बोलणं म्हणजे थोडंसं दिव्यच आहे, कारण की लहान तोंडी मोठा घास काही गोष्टी कमी जास्त होऊ शकतात, पण ते सांभाळून घेतात, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुढे चालू असतं. त्यावेळेस देखील त्यांनी सांगितलं की भावार्थ रामायण ज्या पद्धतीने आहे तसे भारतामध्ये एकूण 200 रामायण सापडतात. या 200 रामायणामध्ये जसं महर्षी वाल्मिकीचं रामायण आहे तसं भावार्थ रामायण आहे, त्याच पद्धतीने पंप रामायण आहे, त्याच पद्धतीने मद्रासमध्ये आहे जैन रामायण आहे, बौद्ध रामायण आहे, वेगवेगळे रामायणाचे प्रकार आहेत. तुलसीदास गोस्वामी महाराजांचं देखील रामायण आहे. मग या रामायणानुसार प्रत्येकाला राम त्यांच्या पद्धतीने भावला, प्रत्येकाला राम हा त्यांच्या भावाप्रमाणे पूजला. बरोबर, देव राम हा भावाचा भुकेला आहे. प्रत्येकाने त्यांच्या भावाप्रमाणे राम मांडण्याचा प्रयत्न केला आणि आपण तोच राम चिंतनामधून आपण विचार करणार आहोत. विठ्ठल अवतार घेसी. अवतार घेतो म्हणजे काय हो? अवतार घेतो म्हणजे काय? तो पहिलाच आहे, त्याला फक्त यायचंय. तुम्ही आम्ही पहिले होतो का? माहित नाही. आता आहेत का? माहिती आहेत. इथून पुढे असणार आहेत का? माहित नाही. देव होता का? होता. देव आहे का? आहे. देव होणार आहे का? पुढे होणारच आहे. आपलं तसं नाहीये. देवाचं सगळंच वेगळं, आपलं सगळंच वेगळं. आपण मुमुक्ष आहे. आपला धर्म आपल्याला समजायला पाहिजे, आपल्याला आपला राम कळायला पाहिजे. आणि राम कळण्यासाठीच तर आपला हा सगळा अट्टहास आहे की शेवट तरी आपल्याला शेवट उतार वयात का होईना किंवा सुरुवातीला का होईना राम कळावा, याच्यासाठीच हे चिंतन. भगवंतानं परत सांगितलं की बाबा मी पूर्वी होतो, पूर्वी आहे, पूर्वी असणार आहे आणि इथून पुढे असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही कोणी नसताल त्यावेळेसही मीच असणार आहे, कारण की मी शाश्वत आहे, मी सत्य आहे, मी अनादी आहे, मी अनंत आहे, मी निर्गुण आहे, मी निर्विकार आहे, मी निर्विकल्प आहे. या जगाचे मूळ कारण आहे कोण आहे? भगवान राम. विठ्ठल आणि रूपाला गुणवंत रूपाला येतोय मी. मला हे धरावं लागतं. मनुष्य लिहिण्यासाठी किंवा आपल्याला साधकांना या गोष्टी कळण्यासाठी मला हे आचरणात आणावं लागतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा पार्था, अर्जुना, एक गोष्ट लक्षात ठेव की खरंच मी अवतरतो, पण अवतरून काय करतो? तर माझ्या सज्जन भक्तांचं रक्षण करतो. कोणाचं रक्षण करतो? माझ्या सज्जन भक्तांचं रक्षण करतो. महाविष्णूचे एकूण 24 अवतार सांगितले. त्या 24 अवतारातले 10 अवतार मुख्य सांगितले. भगवान शिवाने 19 अवतार घेतलेले, पण या 10 अवताराला हिंदू धर्मामध्ये आपल्या पुराणामध्ये शास्त्रामध्ये महत्त्व दिले. कोणकोणते अवतार आहेत? मत्स्य आहे, कच्छ आहे, वराह आहे, नृसिंह आहे, वामन आहे, परशुराम आहे, राम आहे, कृष्ण आहे, बौद्ध आहे आणि कलंकी व्हायचा आहे. मग भगवंतांनी सांगितलं की मी अवताराला येतो, पण अवतारात येऊन काय करतो? तर माझ्या सज्जनांचं रक्षण करतो, माझ्या भक्तांचा पालन करतो. कारण की हेच आहे, पण त्याच्यामध्ये देखील अजून एक पुष्टी आणि अजून एक प्रमाण आहे. काय? की ज्या भक्ताची माझ्यावरती नितांत
आहे, ज्या भक्ताची माझ्यावर नितांत विश्वास आहे, त्याचा कार्यभार मी चालवणार. सांगितले ना, अनन्याश्चिंत यंतो माम येषणा परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आणि त्याचा योगक्षेम माझ्यावर आहे. योगक्षेम त्याचा जाणेकडे खाली, त्याचा बहुन करणारा मी आहे. अरे त्या केवटाची नौका रामानं पावन केली, पण आपली जीवनरूपी नौका देखील पार करण्याचं काम रामावरतीच आहे. फक्त आपला विश्वास पाहिजे, आपलं तेवढी दृढ संकल्पना पाहिजे. वाचलोच ना, कोरोना सारख्या महाभयंकर बिमारीतून वाचलो, पुढे वाचलोच आहे, जगतोच आहे. संध्याकाळी देव फिरवले, मिरवणुकीत काढलेच. करणारे आपण नव्हतो, करून घेणारा तो होता ना. आज महाभारतासारखा ग्रंथ इथं चालू आहे. आता लोकांना तर मला काही सांगायची गरजच नाही. बाळू काका, मिठू काका, आमचे मारुती काका आधी सांगतात, मी त्यांचं अनुकरण करून सांगतोय. सगळं तुम्हाला ज्ञात आहे. त्या धर्माच्या व्यवस्थित, म्हणजे मला एक सांगा, जर अधर्म संपला तर निश्चित रूपी धर्म स्थापनच होणार आहे ना. धर्म स्थापन करण्यासाठी वेगळी गरजच नाही ना. मला सांगा, रात्र संपली आहे म्हणजे याचा अर्थ सकाळ झालाच आहे ना. परत कशाला काय, सकाळच आहे ना ती. अंत संपलाय, शेवट झालाय, सुरुवात नवीन होणारच. हे भगवंताने दिलेलं वचन. पण त्याच्यानंतर अजून काय सांगायचं, ह्याला काही दृष्टांत आहे का, याला काही प्रमाण आहे का, की भगवंत खरंच सज्जनांचं रक्षण करतो ना. प्रमाण आहे ना. कसं आहे, तुम्ही म्हणता कोणतं प्रमाण आहे? प्रमाण काय, प्रल्हादाची आकांतासी कैसा पावला, गजेंद्राची आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी, आणि प्रल्हादाची भावासी स्तंभातून प्रगटला विठाला. काय विचारलं होतं हिरण्यकश्यपून? अरे बाबा, तुझा नारायण नारायण म्हणतो, कुठे तुझा नारायण? त्यानं सांगितलं, जडी स्थळी काष्ठी पाशाणी यत्र तत्र सर्वत्र कोण आहे माझा नारायणच ना. कुठे आहे तुझा नारायण? त्या खांबात हो आहे. प्रल्हादाच्या भावासाठी धावलाच ना. अहो त्या गजेंद्राचा अध्याय सांगितलेला. थोडक्यात सांगतो, गजेंद्राला ज्यावेळेस त्या मगरानं धरलं, त्यावेळेस त्याची जी गर्जना आहे ती भगवान विष्णू पर्यंत गेली. अर्थ स्वरामध्ये त्यांना हाक मारले, देवा लोकांचा विश्वास उडेल. कारण की का विश्वास उडेल? अरे बाबा, तू सगळं सांगितलंस, तुझंच प्रमाणे ना, की सज्जनाचं तुला रक्षण करायचंय, भक्तांचं तुला रक्षण करायचंय. आणि हे तुला पुराणामध्ये देखील वर्णन केलेलं आहे. तुझं पुराणामध्ये देखील वर्णन आहे. आणि जर तू आता माझ्यासाठी पावला नाहीस, धावला नाही, तर लोकांचा विश्वास राहील का? लोक म्हणतील का की खरंच भगवंत येत असतो म्हणून? आणि लोकांचा विश्वास तुटून जाईल. देवा तुला यावंच लागेल. आणि देव आलाच. त्याचं कारणच ते, कारण की भक्ताशिवाय देव हा अधुरा आहे. भक्ताशिवाय देव हा परिपूर्ण नाही. जर देवतेचं देवत्व पूर्ण करायचं असेल, परिपूर्ण करायचं असेल, तर त्याचा अधिष्ठान करणारे त्याचे सेवक, त्याचे दास देखील पाहिजे. आणि ज्यावेळेस हे दास, ज्यावेळेस हे भक्त, ज्यावेळेस हे शिष्य त्या भगवंताची आराधना करतात, त्या भगवंताच्या धर्माच्या स्वरूपावरती चालतात, त्यावेळेस भगवंत वेळोवेळी आपले चमत्कार, वेळोवेळी आपले अवतीर्ण, वेळोवेळी आपले वचन हे आपल्याला पूर्ण करून सिद्ध करून दाखवतच असतात. मीराबाई नावाची एक राजकन्या होती. त्या मीराबाई नावाच्या राजकन्येला लहानपणी त्यांच्या वडिलांना सांगितलं, बाबा म्हणे मीराबाई, हे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि ह्या भगवान श्रीकृष्णाची तू आराधना कर, या भगवान श्रीकृष्णाची तू उपासना कर. आजपासून मी तुला त्या श्रीकृष्णाला समर्पित करतो. तीच मीराबाई त्या भगवत सेवेमध्ये एवढी बुडाली. लोकांनी, समाजांनी नाव ठेवलेच नव्हतं. लोकांनी, समाजाने त्यांचा छळ केलाच ना. का बरं? सत्याला छळ असतो. देवाला तेही सांगितलंय, ज्याचे विचार शुद्ध आहे. राम हा विचार शुद्ध आहे. राम हे विचार चरित्र पूर्ण आहे. राम हे चरित्र सरळ आहे. आणि रामाचे सेवक आहोत आपण. रामाला देखील 14 वर्ष वनवास भोगावाच लागला ना. राम म्हणला का की नाही बाबा मला काय करायचं? नाही ना. त्याला भक्ताचं पालन करायचंच आहे, त्याला अहिल्याचा उद्धार करायचाच आहे, त्याला हनुमंतरायाची भेट घ्यायचीच आहे, त्याला सुग्रीवाशी मैत्री करायचीच आहे. अहो ती शबरीचं चिंतन पहा तुम्ही. शबरी एका भिल्ल राजाची मुलगी होती. मलय पर्वत, बरोबर? मलय पर्वताचा तो राजा असणारा शबर राजा. शबर राजाची ती मुलगी शबरी. आणि त्या शबर नावाच्या राजाची मुलगी शबरी भिल्ल समाजामध्ये जन्मली. धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थळ भेदभाव करायचा नाही. आपलं संविधान सांगते, याच्या आधी पुराणांनी सांगितलं.
देवानं सांगितलंय की बाबा मला जात गोत्र कुळ याच्याशी घेणं देणं नाहीये, मला फक्त तुमची आत्मीयता पाहिजे, मला तुमची भक्ती पाहिजे. म्हणूनच तर आपण म्हणतो राम हा भावाचा मुकेल आहे. रामाला भाव पाहिजे आणि त्या शबरीमध्ये तो भाव होताच ना. एवढे मोठे पशु आणून ठेवलेले होते, त्यांचं लग्न ठरलं होतं त्या शबरीचं. शबरी म्हणली बाबा हे कशासाठी? सांगितलं म्हणे उद्या यांचाच बळी जाणार आहे, यांनीच तुझे कुलदैवत आणि लोक प्रसन्न होणार आहेत. शबरी रात्रीतून पडून निघाली महाराज. शबरी रात्रीतून पडून निघून कुठे गेली? लहान लेकरू 8-9 वर्षाची ती मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये गेली. मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये जायचं, सकाळची सेवा करायची, झाडावरती बसायचं, लपून छपून बसायचं. एके दिवशी मातंग ऋषीला देखील प्रश्न पडला की बाबा ही एवढी साफसफाई, ही स्वच्छता करणारी कोण? त्यावेळेस काही ऋषीगणांनी सांगितलं की बाबा आपण यांच्यावरती पाळत ठेवायला पाहिजे. कोणीतरी येतंय, कोणीतरी हे करतंय. आणि पाहिल्यानंतर समजलं की ती शबरी आहे. शबरीला समोर आणल्या जातं. मातंग ऋषीला कळतं की हिचं ध्येय काय, हिचं साध्य काय, ही कशासाठी आलेली आहे. मातंग ऋषीला समजलं जातं आणि मातंग ऋषी सांगतात की बाबा तुझं कल्याण आता फक्त राम नामाच्या चिंतनात आहे, तुझं कल्याण आता फक्त रामामध्ये. मी तुझा कल्याण करता नाही, तुला भगवान रामाची सेवा करायची आहे. ज्यावेळेस भगवंत अवतरित झाल्यानंतर सीतेच्या शोधासाठी ज्यावेळेस भगवंत इथून येतील, म्हणजे पंपा सरोवराच्या ठिकाणी चित्रकूट पर्वतावरती ज्यावेळेस भगवंत येतील त्यावेळेस तुझी भेट होईल आणि तुझा उद्धार होईल, तुला ज्ञान भेटेल. त्या शबरीनं एक दिशा स्वच्छ नाही करायची, त्या शबरीनं 8 दिशा स्वच्छ करायच्या. 8 दिशा स्वच्छ करून भगवंताची वाट पाहायची. पुष्पांचे सडे होतायचे की माझा देव येणार, माझा राम येणार, मला दर्शन देऊन पावन करणार, मला माझं कल्याण करणार, माझ्या जीवनाचं उद्दिष्ट साफल्य होणार. ती शबरी सारखं चिंतित होती. त्या शबरीचं वय देखील वाढलं. 11-12 वर्षाची मुलगी पुढे म्हातारी व्हायला लागली, काताडे जीर्ण झालं, अंध व्हायला लागली, ऐकू येत नव्हतं, हातपाय नीट धड नव्हते, पण तरीही रामाची सेवा करायची, रामाचं चिंतन करायचं. राम माझा येणार हा माझा विश्वास आहे. का बरं विश्वास आहे? कारण की संतांची पायी हा माझा विश्वास आहे. सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझी हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी विठ्ठला. माझा विश्वास आहे देवावर. मातंग ऋषींनी सांगितलं ना, मग देव येणार, देव आला, माझा उद्धार होणार. मग किती दिवस लागू, किती वर्ष लागू? अक्षरशः त्या शबरी मातेच्या मासाचे लचके देखील कावड्यांनी तोडायला सुरुवात केली होती. शबरी मातांनी कावड्याला देखील विनंती केली की बाबा हे काका, हे कावड्या, तुला माझं शरीर खायचं, तू बिनधास्त खा, पण या शरीरामध्ये फक्त डोळे खाऊ नको, डोळ्याला माझ्या इजा करू नको. का करू नको? कारण की मला त्या भगवंताचं निर्गुण नाही, मला सगुण स्वरूप पाहायचंय. मी त्या भगवंताच्या स्वरूपासाठी व्याकुळलेली आहे. मला त्या भगवंताचं दर्शन घेऊन मुक्ती साधायची आहे. मला त्या भगवंताकडून ज्ञान घ्यायचंय. मला नवविध भक्तीचा उपदेश त्या भगवंताकडून ऐकायचा आहे. हे चिंतन शबरी मातेने केलं आणि म्हणून देव सांगतो की भक्ता राखी पायापाशी आणि दुर्जनासी संवारी विठाला. चिंतनाचा विषय भरपूर आहे, परंतु वेळेचाही अभाव आहे आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात की देवा धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, आपुला तो बोल साच करी, अंबरीषासाठी जन्म सोसी अरे दुष्ट निर्दाळीने किती. अंबरीष राजाच्या चरित्राचं थोडंसं आपल्याला श्रवण करायचं. अंबरीष नावाचा राजा होता. एकदम थोडक्यामध्ये अंबरीष नावाचा राजा होता. महान भगवत भक्त आणि ज्ञानानं न्यायानं राज्य करणारा असा हा राजा होता. भगवंताच्या एकादशीचं व्रत त्याचं होतं. भगवंताची एकादशीचा व्रत त्यानं करायचं. दशमी, एकादशी आणि द्वादशी. द्वादशीला मात्र पारणं असायचं. पारणं करून उपवास सोडायचा. हा अंबरीष नावाच्या राजाचा प्रण होता, नियम होता. आणि अंबरीष नावाचा राजा हे भगवंताच्या इष्ट साध्यासाठी किंवा भगवंताच्या कृपा आशीर्वादासाठी, भगवत प्राप्तीसाठी हे व्रत करायचा.
आणि हे व्रत करत असताना महर्षी दुर्वास त्या ठिकाणी आले. महर्षी दुर्वासांनी सांगितलं, बाबा देव राजन, मला देखील याचं पालन करायचंय, मला देखील हे पालन सोडायचंय. तर त्या राजाला आनंद वाटला की अतिथी देवो भव, एवढे मोठे सम्राट आले, महर्षी दुर्वास आले आणि महर्षी दुर्वासांची देखील आपण सेवा करायला पाहिजे. कारण की संतांची सेवा हीच भगवंताची सेवा आहे. एवढे मोठे ज्ञानी आहेत, तपस्वी आहेत, महापंडित आहेत, ऋषी आहेत, आपण यांची सेवा करू. महर्षी दुर्वासांनी सांगितलं, पारण्याच्या वेळेमध्ये मी येतो, मी स्नान संध्या तप जे काही माझं प्राथमिक आहे ते सर्व काही करतो. या ठिकाणी अंबरीश नावाच्या राजाला मात्र शास्त्रामध्ये काय म्हणतात त्याला चिंतन होतं किंवा शास्त्रामध्ये जो काही नियम होतात, द्वादशी बारस कधी सोडायची याचे देखील पंचांगामध्ये काही नियम आहेत. त्या नियमावरती द्वादशी सोडल्या जाते. तसंच त्या अंबरीश नावाच्या राजाने केलं. परंतु अंबरीश नावाच्या राजाने मात्र पाणी घेतलं, भगवंताचं तीर्थ घेतलं. आता त्याला देखील शास्त्रामध्ये मतांतर आहे. तीर्थ घेतल्यानंतरही उपवास सुटला जातो आणि तीर्थ घेणं हे देखील गरजेचं, त्याला उपवास सुटल्या नाही जात. हे बरेच याच्यामध्ये विस्तृत भाग आहे. माझ्या बुद्धीला हे समजणार नाही, आणखी कोरोना यातल्या काही लोकांना समजणार नाही, अवघड भाग आहे, आपण तो सोडून देऊ. आणि मग या ठिकाणी अंबरीश नावाच्या राजाने ते केलं. दुर्वास नावाचे ऋषी त्या ठिकाणी आले. दुर्वासांना कळालं की अंबरीश नावाच्या राजानं या ठिकाणी तेजपुंज दिसतो, एवढं मोठं याचं हे दिसतं, याचा अर्थ यानं काहीतरी खाल्लं पेल्लं असेल आणि त्यांना ते कळतं. दुर्वास महर्षी दुर्वासाला त्याचा राग येतो, त्यांचा राग येतो. महर्षी दुर्वास कृत्या त्या ठिकाणी उत्पन्न करतात, हे समजतं. आणि कृत्या उत्पन्न केल्यानंतर ती कृत्या अंबरीश नावाच्या राजाच्या म्हणजे राक्षस तो कृत्या अंबरीश नावाच्या राजाकडे जात असतो. परंतु भगवंतांनी अंबरीशाच्या स्वसंरक्षणासाठी सुदर्शन दिलेलं असतं. हे सुदर्शन त्यांचा विध्वंस करून दुर्वास नावाच्या ऋषीच्या पाठीमागे लागतात. दुर्वास नावाचे ऋषी अखिल ब्रह्मांडामध्ये सगळीकडे फिरतात. सुदर्शन काही थांबत नाही. सुदर्शन थांबवण्यासाठी ब्रह्मलोकात जातात. ब्रह्मलोकातही त्याचं काही न्यायनिवाडा होत नाही, महादेवातही होत नाही, विष्णू लोकातही होत नाही. कारण की विष्णूने सांगितलं भक्ता आदिनो देव, म्हणजे भक्ताच्या आधीन देव असतो. तसं शस्त्र जरी सुदर्शन माझं असलं तरी सुदर्शनावरचा ताबा माझा नाही, त्याची मालकी हक्की सत्ता कोणाकडे, तर तुमच्या अंबरीश नावाच्या राजाकडे. अंबरीश नावाच्या राजाकडे येतात आणि त्यांना जो अंबरीशांना शाप असतो त्या शापासाठी भगवंत 10 अवतारात या ठिकाणी प्रगट होतात. विठ्ठल अंबरीशासाठी जन्म सोसियोरे दुष्ट निर्दाळिले किती एक विठोबा रूपमा. अयोध्या नावाची सप्तपुरी आहे. त्या सप्तपुरीमध्ये अयोध्येला देखील मान आहे. त्या अयोध्येमध्ये देखील सूर्यवंशाचे महापराक्रमी राजे राज्य करतायत. न्यायाचं, सत्याचं, सदाचाराचं, धर्मीय धर्माचं, नीतीचं असं राज्य चालू आहे. ऋषींना, ज्ञानी लोकांना, तपस्वी लोकांना मान आहे, सर्व काही आहे. परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना त्या सूर्यवंशामध्ये महापराक्रमी इक्ष्वाकू राजा, दिलीप राजा, भगीरथ राजा, आज राजा, राजा हरिश्चंद्र यांच्यासारखे विद्वान, महाकाय, महापराक्रमी राजे झाले. आणि त्यांच्याच वंशात राजा दशरथ हा देखील आहे. राजा दशरथ नावाचा कैवल्य सम्राट किंवा या ठिकाणी सम्राट अनभिषिक्त सम्राट होता राजा दशरथ. परंतु राजा दशरथाला मात्र दुःख होतं. कारण की ते दुःख असं होतं की राजाला 3 पत्न्या होत्या. माता कौशल्या, माता सुमित्रा, माता कैकेयी, 3 पत्न्या होत्या. परंतु राजाचा काही वंश नव्हता. राजाला काही पुढे संतान प्राप्ती नव्हती. त्या ठिकाणी संतान प्राप्ती नसल्या कारणाने राजा फार दुःखित होता, कष्टित होता. जड अंतःकरणाने तो सगळे न्यायनिवाडा करायचा, पण मनामध्ये कुठेतरी चिंता होती की भगवंता हे माझ्याच नशिबी का, चांगल्या माणसालाच का भोग भोगावे लागतात. महाभारतामध्ये एक फार सुंदर चिंतन झालेलं आहे. अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगतात, अर्जुना तुला असं वाटतं ना हे कौरव तुझेच आहेत. महाभारत चालू आहे, हे कौरव तुझेच आहेत, तुला शस्त्र उचलावं वाटत नाहीये ना, तुला असं वाटतं ना की आपल्यावरतीच आपण का वार करावे. अरे पण अर्जुना एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू आत्ताच यांच्या बुद्धीचा नाश केला नाही, यांचा नाश केला नाही, तर हेच लोक जिंकतील. आणि जिंकल्यानंतर येणारी पिढी, येणारे सगळे लोक त्यांचंच अनुकरण करतील आणि अधर्माचाच विजय होईल. धर्माला किंमत राहणार नाही. येतो धर्मस्ततो जय हा याला कोणी विचारणार नाही. आणि धर्माच्या रक्षणासाठीच तर आपल्याला हे सगळं करायचंय. त्याच्यामुळे तू
आपल्याला मारतोय. तू हा विचार कर की मी आपल्या किंवा आपल्यातल्या अशा वृत्तींना मारतोय की ज्या वृत्ती धर्माच्या आड येत आहेत. म्हणून भगवंतांनी सांगितलं अर्जुना तुला लढावं लागेल. भगवान रामानं तेच सांगितलं, मला रावणाला मारायचं नाही. रावणाचं तर किती मोठं चिंतन आहे. रामायणामध्ये आणि भागवतामध्ये हाच थोडा बहुत काहीतरी फरक असेल की रामायणामधले सगळे पात्र हे श्रेष्ठ आहेत. भगवद्गीते महाभारतामध्ये किंवा आपल्या भागवत श्रीमद भागवत महापुराणामध्ये श्रीकृष्ण सांगितला, पण रामायणामध्ये प्रत्येक पात्राला तेवढंच महत्व आहे. इथं दशरथ देखील त्याच उंचीचे, कैकेयी माता देखील त्याच उंचीचे, रावण देखील त्याच उंचीचा आहे आणि राम देखील त्याच उंचीचे आहेत. विठाला विठाला राम देखील त्याच उंचीचे. आणि भगवान रामाने या ठिकाणी सांगितलं की बाबा धर्मासाठीच मला या ठिकाणी अवतरित व्हायचंय. आणि राजा दशरथ आणि या राजा दशरथाच्या 3 पत्न्या, त्याच ठिकाणी अजून एक गोष्टीचा किंवा दृष्टांताचं चिंतन करावं लागेल. श्रवण नावाचा एक ऋषी पुत्र आहे आणि त्या श्रावणाचे आई आणि वडील दोन्ही जन्मांत आहेत. परंतु इच्छा एक आहे की श्रावणा आम्हाला काशी विश्वेश्वराचं दर्शन करायचं, विश्वेश्वराचं दर्शन घडवावं आणि ही जबाबदारी ही जिम्मेदारी तुझीच आहे. श्रावणानं सांगितलं तुम्ही जे सांगतात तेच माझा धर्म आहे, मी निश्चित त्या पद्धतीने करेन. आणि यज्ञदत्त आणि शुद्री माता असं त्या ऋषींचं नाव करू. यज्ञदत्त आणि शुद्री माता, आणि या यज्ञदत्त आणि शुद्री माताचा मुलगा श्रावण काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी निघाला असता संध्याकाळची वेळ आहे. ते ऋषी म्हणाले आम्ही आता आराम करतो, आम्हाला बसू द्या. आणि ते आरामासाठी बसले. आरामासाठी बसले असताना श्रावण नावाच्या त्यांच्या मुलानं पाणी आणण्यासाठी मात्र थोडं सरोवराजवळ गेला असता राजा दशरथ शिकारीसाठी गेलेले. राजा दशरथ हे शब्दवेदी बाण चालवण्यामध्ये माहिर. या ठिकाणी सावधाच्या आवाजावरनं देखील बाण मारण्याची कला राजा दशरथांकडे आहे. राजा दशरथ झाडावरती बसले, आराम करतायत. सावध आता येईल मग येईल याचा विचार चालू आहे. संध्याकाळ होत आली, पुढे मध्यरात्र होत आली, सावध काही येत नाही. पण श्रावण बाळ तिथे गेले. श्रावण बाळांना आपल्या जवळचा जो काही हंडा आहे किंवा पाणी घेण्यासाठी नेलेलं जे काही सामान आहे किंवा जी काही वस्तू आहे ती पाण्यामध्ये बुडवली. पाण्यामध्ये बुडवल्यानंतर मात्र त्या ठिकाणी गुडगुड 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 असा आवाज आला आणि मात्र दशरथ राजाला कळाले की सावध आले, सावध पाणी पितंय. आणि दशरथ राजाने शब्दवेदी बाणाचा प्रयोग केला आणि श्रावण नावाच्या त्या ऋषी पुत्राला तो बाण लागला. बाण लागल्यानंतर राजा दशरथ गेले. राजा दशरथांना दिसले की तेजस्वी सुकुमार असा तो पुत्र आहे, ऋषी पुत्र आहे. आपण त्याची हत्या केली. नवे नवे बाण त्याच्या छातीमध्ये गेला आणि तो शेवटचे क्षण काहीतरी मोजतोय. राजा दशरथ त्यांच्याकडे जातात. राजा दशरथ त्यांना नमस्कार करतात. बाबा ऋषीपुत्रा मला माफ कर, मला समजलं नाही, मला माहिती नव्हतं तू कोण आहेस, कशासाठी आहेस. मला फक्त एवढंच कळालं, आवाज आला आणि मी मात्र बाण मारला. श्रावण बाळ म्हणाले राजा दशरथ तुम्हीच ना? हो मीच राजा दशरथ. राजा दशरथ आता माझं कार्यभार संपलेला आहे. आता माझे जन्मांध आई वडील तिथे बसलेले आहेत. तुम्ही मात्र हे पाणी घेऊन त्यांच्यापर्यंत जा आणि त्यांना सांगा. राजा दशरथ अपराधाच्या भावनेने त्या ऋषी समोर गेल्या. ऋषी आणि ऋषी पत्नींना नमस्कार केलाय. ऋषी पुत्र व ऋषी म्हणतायत की श्रावण तू इतका उशीर काय केला, कशामुळे आला नाही, काय झालं होतं. पण राजा दशरथांमध्ये हिंमत नाही की आपण आता काय बोलावं. परंतु त्यांनी ओळखलं. त्यांना डोळे जरी शारीरिक दृष्ट्या असले तरी शेवटी ते ऋषी होते. अंतर्ज्ञानानं, अंतर्चक्षुनं, प्रज्ञाचक्षुनं सर्व काही समजणारे होते. त्यांना कळालं. ते म्हणे बाबा काय घेऊन आलास? मी पाणी घेऊन आलोय. पाण्याचा काही उपयोग नाही कारण की आमचा आधार आता आम्हाला सोडून गेलेला आहे. आम्ही देखील आमचा देह त्याग करतो. पण राजा दशरथा तुला या ऋषीचा श्राप आहे. तू देखील शेवटच्या वेळेस पुत्र पुत्र करून स्वतःची यात्रा संपवशील, इहलोक संपवेल. राजा दशरथांना हे श्राप भेटला. राजा दशरथ घरी येतात. घरी आल्यानंतर हा श्राप वसिष्ठ ऋषींना सांगितला जातो. वसिष्ठ ऋषींनी हे सगळं ऐकलं आणि वसिष्ठ ऋषी राजा दशरथाला म्हणतात की राजा दशरथा थोरा मोठ्याच्या श्रापामध्ये देखील आशीर्वादच असतो. तुझं इति आणि कृष्ण होणार आहे. काय होणार आहे? कारण की भगवान रामचंद्रांना तुझ्याकडे अवतरित व्हायचंय आणि त्यांनी तुझी निवड केलेली आहे. निश्चित तुला पुत्र होणार. ऋषींचं वाक्य काय? पुत्र पुत्र करून मरशील, याचा अर्थ तुला पुत्र होणार. मग काय करायचंय? पुत्र कामिष्ठी यज्ञ करायचा आहे. पुत्र कामिष्ठी यज्ञ करायचा आहे. विभांडक ऋषीचा मुलगा ऋषीशृंग, बरोबर, ऋषीशृंगांकडनं हा
आपल्याला पुत्रकामेष्टी यज्ञ करायचा आहे. पुत्रकामेष्टी या यज्ञाचाच अर्थ असा आहे, काम म्हणजे इच्छा, इष्टी म्हणजे पूर्ण करणारा असा तो कामेष्टी यज्ञ. आणि त्या पुत्रकामेष्टी यज्ञाचा आचार्यपद ऋषीशृंगाने घेतलं आणि ऋषीशृंगानं तो यज्ञ आरंभ केला. कुलगुरू वशिष्ठ आहे आणि ऋषीशृंगानं हा यज्ञ आरंभ केल्यानंतर भगवान यज्ञनारायण प्रसन्न झाले. यज्ञनारायणांनी प्रसाद त्या यज्ञामधून प्रगट होऊन त्या वशिष्ठ ऋषींजवळ दिला. वशिष्ठ ऋषींनी तो प्रसाद राजा दशरथांजवळ दिला. राजा दशरथांनी तो प्रसाद तिन्ही राण्याला समान भागेमध्ये वाटला. परंतु कैकेयीला मात्र त्याचा राग आला. कैकेयी पट्टराणी असताना देखील तिला उशिरा तो प्रसाद मिळाला. आणि प्रसादाचा नियम असा आहे की प्रसाद भेटल्यानंतर प्रसाद हा लगेच खावा. परंतु कैकेयीच्या मनामध्ये ते पाप आलं आणि मग पाप आल्यानंतर तो आपल्याला भाग माहिती तो पिंड घाणीने झडपला. तो हनुमान जयंतीच्या वेळेस आपल्याला चरित्र त्याचं श्रवण करायचंय. आपल्याला अलीकडे यायचंय. या दोन्ही राण्यांनी मिळून प्रसाद त्या कैकेयीला दिला. कैकेयीने देखील शुद्ध अंतःकरणाने आणि भक्तिभावाने भगवान नारायणाचा तो प्रसाद घेतला. भगवान नारायणाचा प्रसाद घेतल्यानंतर पुढे असं झालं, प्रसादाच्या सामर्थ्याने भगवान नारायणाने कृपा केली आणि मग कुलगुरू वशिष्ठ सांगू लागतात राजा दशरथ. कुलगुरू वशिष्ठ तिन्ही राण्या गर्भवती आहेत आणि आता तुझं परम कर्तव्य आहे की त्यांचे डोहाळे विचारावे. त्यांना काय डोहाळे, त्यांना काय हवंय ते विचारावे. कैकेयीच्या महालामध्ये गेले. कैकेयीच्या महालामध्ये जाऊन राजा कैकेयीला विचारू लागतात, सौंदर्याचा अभिमान होता. कैकेयी मात्र मंचकावरती कौडलेली आहे आणि पुढे राजा कैकेयीला विचारू लागतात, राजा म्हणे इच्छा तुझे डोहाळे काय ते आता मला सांग. त्यावेळी कैकेयी काय म्हणते, एकच म्हणणं आहे, मला असे डोहाळे आहेत की कनिष्ठाला राज्यपद द्या, ज्येष्ठाला मात्र वनवासाला पाठवा. त्याचा समाचार देखील आमच्याकडे येऊ नये. हे कैकेयीचं ऐकून राजाला दुःख झालं. राजा मग तिथून सुमित्रेच्या महालाकडे निघाला. त्यावेळेस मात्र सुमित्रेनं भगवान म्हणजे आपल्या दशरथ राजाच्या स्वागतासाठी
सुरुवात केली. पंचारती ताक सर्व काही तयार केलं आणि दशरथांचं देखील मनोभावे नाट्यधारी पूजन भावन केलं. आणि त्याच्यानंतर मात्र राजा दशरथ म्हणू लागतात की सुमित्रे तुझे डोहाळे काय? कैकेयीचे दुःख विसरणारा, कैकेयीचे दुःख विसरणारा, कैकेयीचे दुःख विसरणारा, कैकेयीचे दुःख विसरणारा, बाहुल्या भाव सुमित्रेचा, बाहुल्या भाव सुमित्रेचा, बाहुल्या भाव सुमित्रेचा. कैकेयीने जे काही वर मागितले होते आणि जे काही डोहाळे मागितले होते त्याचं मात्र चिंतन करत राजाला थोडंसं दुःख झालं होतं. परंतु सुमित्रेचा तो भाव पाहिल्यानंतर राजाला मात्र ते दुःखही नाहीसे झालं आणि राजा परत सुमित्रेला विचारू लागला, सुमित्रे तुझे डोहाळे तुझे मान, तुझे डोहाळे तुझे मान, तुझे डोहाळे तुझे मान, तुझे डोहाळे तुझे मान, मानवला माती पतिव्रते, सुमित्रे सांग तुझे डोहाळे काय आहेत, मला ऐकू दे, मी ते निश्चित पूर्ण करेल. आणि मग सुमित्रे काय सांगतील? प्राणनाथाचे वाटते जीवा, प्राणनाथाचे वाटते जीवा, प्राणनाथाचे वाटते जीवा, प्राणनाथाचे वाटते जीवा, वडिलांची सेवा आहे, वडिलांची सेवा आहे, वडिलांची सेवा आहे. माझं काही मागणं नाहीये, माझं फक्त एकच मागणं आहे की माझे जे काही पुत्र होती त्या पुत्रांनी वडिलांची आणि ज्येष्ठांची सेवा करावी. हे शब्द ऐकल्याबरोबर किंवा ही गोष्ट ऐकल्यानंतर राजा दशरथांना मात्र आनंद झाला. समाधानानं राजा परत कौशल्याच्या सदनाकडे महाराकडे दशरथ राजा उठला निघून, दशरथ राजा उठला निघून, दशरथ राजा उठला निघून, दशरथ राजा उठला निघून, कौशल्य सगळे जागा झाला, कौशल्य सगळे जागा झाला, कौशल्य सगळे जागा झाला. वाहकते भक्तीची माता बनाई, वाहकते भक्तीची माता बनाई. आता राम नावामध्ये प्रत्यक्ष परब्रह्म गर्भामध्ये वास करतायत आणि कौशल्या माताच्या तेजाला किंवा कौशल्या माताच्या दिसण्याला काही काही आहे ते पाहून राजाला देखील राजाची देखील शुद्धी आरंभली. कोणाची? राजा दशरथाची. की बाबा हे असं काय होते, कौशल्य असं काय करते. म्हणून मग कुलगुरू वसिष्ठांना तुझे मानसे होती डोहाळे, तुझे मानसे होती डोहाळे, तुझे मानसे होती डोहाळे, तुझे मानसे होती डोहाळे. आठो विणारे मदपाती, आठो विणारे मदपाती, आठो विणारे मदपाती. कौशल्याला विचारू लागतात राजा दशरथ की बाबा कौशल्य तुझे डोहाळे काय आहेत ते मला वेल्लाय म्हणजे तू मला ते सांग. आणि त्याच्यानंतर कौशल्या माता काय सांगतो? उदरात असे भक्तांचा निवारी, उदरात असे भक्तांचा निवारी, उदरात असे भक्तांचा निवारी. उदरात प्रत्यक्ष परब्रह्म आहे असं कौशल्या राजा दशरथांना म्हणजे ते समजतंय. नकोलेचे काही स्वीकार झाले, नकोलेचे काही स्वीकार झाले, नकोलेचे काही स्वीकार झाले, नकोलेचे काही स्वीकार झाले. ओके घरा फिरे दिसते, ओके घरा फिरे दिसते, ओके घरा फिरे दिसते. राजा दशरथ विचारू लागतात कौशल्याला, परंतु कौशल्याला भाव नाहीये, शुद्ध नाहीये. राजाला देखील वाटते की नेमके झाले का, हिला काय भूताने गीताने झडपले का असं राजाला वाटू लागतं. आणि त्याच्यानंतर माझी ये आकृती नाही आनंदन, माझी ये आकृती नाही आनंदन, माझी ये आकृती नाही आनंदन. मागुनी आईला ओढवावे, मागुनी आईला ओढवावे, मागुनी आईला ओढवावे. रावणे हे केले लग्नामागे, रावणे हे केले लग्नामागे, रावणे हे केले लग्नामागे, रावणे
देवी नदी. आणि मग हे सगळं झाल्यानंतर सगळ्यांचे डोहाळे या ठिकाणी पुरल्यानंतर त्यानंतर पुढे असं झालं की मग मात्र भगवंतानं निवड केली आणि निवड झालेली आहे. चैत्र शुक्ल पक्ष नवमी आहे तिथीमध्ये. आणि उत्तमा चैत्र
अवतार घेतलेला आहे. आणि मग सर्व लोकांना सर्वांना त्यावेळेस देखील अयोध्येला खूप आनंद झाला, अख्ख्या त्रिखंडात आनंद झाला की भगवान रामाचा अवतार झालेला आहे. तसाच आनंद आपल्याला झालेला आहे. आणि मग काय, गुढिया पताका तोरणे करती कथा गाती गाणे. आता आपल्याला देखील गुढी उभा करायची आहे. कशी करायची आहे? त्यांच्या जवळ दिलाय. पताका तोरणे. आता पताका कसं आमचं प्रत्येक वेळेस बाळू काकाची आठवण होते आणि त्याच्याबरोबर आमचे वासुदेव दादा त्यांची आठवण होते. ते सारखं म्हणायचे, जर अशा कीर्तनामध्ये भगवान रामचंद्राच्या कीर्तनामध्ये जर आपण हात आणि आनंद उत्साहित केला नाही तर मांजऱ्या होत्या, मांजऱ्या काक मांजऱ्या. तर आपल्याला त्या होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचे, तोरण फडकायचे. कसे? राम 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 राम. राम 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 सीताराम सीताराम. आंतरगळामध्ये आता त्या बाळाला नाव घालावं लागेल, त्याला मालिश करावं लागेल, तेल लावावं लागेल. जो